आणि आता बातम्या पावसासंदर्भातल्या। यंदा दसऱ्यालाही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। नागपूरसह विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण, त्यामुळे पावसाचा अंदाज। पुरामुळे राज्यात 41,000 नागरिकांचं स्थलांतर। 141 निवारा केंद्र स्थलांतरितांसाठी राज्यभरात उभारण्यात आली। 75 निवारा केंद्र सोलापूर जिल्ह्यामध्ये उभारली गेली। अतिवृष्टीने गेल्या महिनाभरात राज्यात अनेक ठिकाणी हाहाकार। 27 सप्टेंबरपर्यंत अंदाजे 26 लाख हेक्टरचं नुकसान। हवामान विभागाची ही माहिती। संपूर्ण खरीपात नुकसान झालेलं क्षेत्र 52 लाख हेक्टरवर पोहोचल्याची देखील माहिती। नंदुरबारमध्ये गेल्या 3 दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रात वाढ। हवामान विभागाकडून जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र पुन्हा वाढण्याची शक्यता। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। गोदावरी नदीकाठच्या गावात शिरलं पाणी। 2 दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 138% पाऊस। गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, त्यामुळे माजलगाव तालुक्यातील शेतीला फटका। शेकडो हेक्टरवरील पिकं गेली पाण्याखाली। घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। माजलगाव परतूर रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद। जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीला पूर। धारणगाव तालुक्यातील चांदसर गावातील पिकं पाण्याखाली। गिरणा नदी पात्र सोडून वाहत असल्यानं शेतीचं झालंय मोठ्या प्रमाणात नुकसान। भीमा आणि नीरेच्या खोऱ्यातील दमदार पावसामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते। चंद्रभागेच्या पात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मोठी मंदिरं गेली पाण्याखाली। मात्र उजनी धरणातून विसर्ग कमी केल्यानं पंढरपूरच्या पुराचा धोका टळला। नैसर्गिक आपत्तीमुळे ठाण्यामध्ये 27 जणांचा मृत्यू। 21च्या वर नागरिक जखमी, तर ठाणे जिल्ह्यामध्ये 84.1 मिमी पावसाची नोंद। भिवंडीमध्ये सर्वात जास्त 108 मिमी आणि मुरबाडमध्ये 143 मिमी इतक्या पावसाची नोंद।